आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 2 दिवसांपूर्वी निराळ स्टेशनच्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये झालेल्या गोळीबारावर पोलिसांना यश मिळालं आहे। 2 आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलं आहे आणि जो मुख्य आरोपी होता ज्याने फायरिंग केली होती, गोळीबार केला होता, तो आरोपी अजूनही फरार आहे। आरोपी फरार होण्याच्या अगोदर त्याने आपल्या भावाकडे आणि भावा किंवा आपल्या नातेवाईकाकडे जी बंदूक ठेवली होती ती बंदूक पोलिसांनी हस्तगत केली आहे। तसेच 2 लोकांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलं आहे। याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती जाणून घेऊया। दिनांक 3 तारखेला साधारण 9:15 ते 9:30च्या सुमारास शांती शॉपिंग सेंटर जे नयानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे, तिथे शांती शॉपिंग सेंटरच्या एका जिन्याच्या जवळ एक अज्ञात इस्माने सोनू उर्फ शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी याच्या डोक्यावरती फायरिंग केली आणि तिथून पळून गेला। आणि या घटनेमध्ये सोनू उर्फ शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी हे मयत झाले। त्या अनुषंगाने नयानगर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 6/2025 कलम 103 61 2 BNS तसेच आर्म्स ॲक्ट 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त तसेच अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे जवळपास 5 पथक आपण सदर गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत करण्यात आले। त्याच्यामध्ये प्रामुख्याने युनिट 1चे अविराज कुराडे, तसेच युनिट 2चे शाहूराज रणवरे, सेंट्रलचे PI राग आणि युनिट 3चे PI बडाक अशा 4ही युनिट्सचे आम्ही कार्यरत लावले। 24 तासाच्या आतमध्ये सदर गुन्ह्यातील जो प्रमुख ही जी घटना झालेली होती, ज्या अनोळखी माणसाने हा सोनूवरती जो प्राणघातक जो हल्ला केला होता, फायर केलं होतं, त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो म्हणजे युसुफ उर्फ मोहम्मद युसुफ मंसूर अली आलम, वय 34, राहणार नयानगर मीरा रोड। यास 4 तारखेला आपण बदलापूर येथून त्याला आपण ताब्यात घेतले व त्याला अटक केलेली आहे। त्यासोबत त्याचा एक छोटा भाऊ जो आहे त्याचं नाव सैफ अली मंसूर अली खान, वय वर्ष 22, राहणार नालासोपारा, याला देखील 4 तारखेला आपण नालासोपारा येथून त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामधले जे प्रमुख 2 आरोपी आहेत यांना आपण कालपर्यंत अटक करण्यात आलेली आहे। तसेच सैफ अली मंसूर अली खान यांच्याकडनं गुन्ह्यात वापरण्यात आलेली जी पिस्टल आहे, गावठी पिस्टल आहे, त्यासोबत मॅगझिन व 6 राऊंड असे देखील जप्त करण्यात आलेले आहेत। या दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयासमोर आपण आज हजर केले व 7 दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला मिळाली आहे। सदर गुन्ह्यामधील ज्या माणसाने फायर करून जो पळून गेलेला आहे तो अज्ञात तो इसम जो आहे तो अजूनही फरार आहे। त्याच्या मागे आमची क्राईम ब्रांचची टीम लागलेली आहे व त्याबद्दल देखील आपण काही दिवसांमध्ये आपल्याला त्याच्याबद्दलचा जो प्रोग्रेस असेल त्याबद्दल आपल्याला कळवण्यात येईल। सर, जे फायरिंग त्याचं नाव काय, ज्यांनी फायरिंग केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आत्ता प्रेसला देणं योग्य नाही राहणार, कारण तपासाचा भाग आहे आणि अजूनही तो सध्या फरार आहे। त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती जशी आपल्याला मिळेल तसा तो आपल्याला त्याच्या अटक होईल आणि त्याच्याबद्दलची माहिती होईल, त्यानंतर आपल्याला कळेल। हत्येच्या पाठीमागचं कारण जे आहे तो म्हणजे युसुफ जो आहे, जो मुख्य सूत्रधार आहे,
मोहम्मद युसुफ मंसूर अली आलम आणि जो मयत आहेत सोनू उर्फ तब्रेज शहाबुद्दीन अन्सारी ह्या दोघांचे एकाच प्रकारचे बेल्ट किंवा गॉगल्स अशा वेगवेगळ्या जे वस्तू आहेत ते विकण्याचा धंदा आहे त्यांचा आणि तिथे त्यांचं शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये त्याचं दुकान देखील आहे सोनूचं. आणि हा युसुफ देखील तिथेच तो फेरीवाल्यांच्या त्याचे पण 7-8 काहीतरी तो फेरीवाल्यांच्या सोबत त्याचा व्यवसाय असल्याची माहिती मिळते. आणि या अनुषंगाने बऱ्याच वर्षांपासून हे दोघेही एकाच बिहारमधले गया इथले आहेत आणि त्यांचे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांचे वाद आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे देखील नयानगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचा तपास देखील नयानगर पोलीस स्टेशन करत आहे. यांच्या आपसी वादावरनं सदरचा प्रकार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या आपल्याला दिसून येत आहे. सर, युसुफच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत, अनेक एलिगेशन्स आहेत की तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. वारंवार तो सांगत होता की मी गोळी मारणार, मी बंदूक आणणार, मी तुला शूट करणार. वेळेस पोलिसांनी जर ऍक्शन घेतली असती तर बहुतेक सोनूचा जीव वाचला असता, असं लोकांचं मत आहे सर. याबद्दल त्याच्यावरती जे गुन्हे आहेत सोनू युसुफचे साधारणपणे 2025 मध्ये 1 गुन्हा आहे आणि 2024 चे साधारणपणे 3 गुन्हे आहेत. व त्या अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे. इतर माहिती आम्ही नाही सांगू शकत. 24 तारखेला बिहार मधून 2 व्यक्ती आले होते. ते सोनूला घेऊन एका हॉटेलमध्ये बसले होते. त्यात चौघांनी घेऊन मद्यपान केलं. त्यांच्यासोबत ईशा व्यक्ती होता, तो इथे उपस्थित आहे. त्यावेळेस त्या दोघांनीही सोनूला धमकी दिली होती, तू सेटल कर अन्यथा तुझी आम्ही हत्या करू. काय सांगाल याबाबत? ते 2 व्यक्ती कोण आहेत? याबद्दलची माहिती आपल्याकडे क्राईम ब्रांचकडे नाही आहे, परंतु आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्या अनुषंगाने काही असेल तर आपण नक्कीच त्याबद्दल सर याच्यामध्ये अजून आरोप होऊ शकतात का याच्यामध्ये? निश्चित तपास चालू आहे. युसुफच्या नातेवाईकांचे जेवढे त्यांचे भाऊ आहेत, बहीण आहेत, त्यांच्या सगळ्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांचा देखील सहभाग या गुन्ह्यांमध्ये आहे. त्यासोबत जसं आता महेंद्रनी सांगितलं की